लकडगंज परिसरामध्ये बनविण्यात आलेल्या गणेश विसर्जनाच्या कुंडामध्ये एक खेळता जो आहे तेच बॉल काढण्यासाठी गेलेल्या 7 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे। आणि त्यानंतर जे भाजप युवा मोर्चा जो आहे तो आक्रमक झालेला आहे। महानगरपालिकेची हलगर्जीपणा आहे असं सांगत लकडगंज कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। भाजप युवा मोर्चाकडून हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे आणि त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन काय नेमकी मागणी आहे, काय नेमकी मागणी घेऊन तुम्ही आंदोलन करताय? आमची मागणी अशीच आहे की जे दुर्दैवी घटना उद्या घडली, अतिशय दुर्दैवी घटना आहे, त्यामुळे एक गरीब परिवारच्या मुलांची जान गेली, त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, त्याला आर्थिक मदत झालेली पाहिजे आणि त्यांना कुठंतरी नोकरीच्या आपण करू शकतात का त्यात, कारण की जान वापस नहीं आ सकती, लेकिन ये बात जरूर है कि कॉर्पोरेशन मदद कर सकती है और ये कॉर्पोरेशन की गलती है। काय नेमकी चूक आहे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला चूक आहे, कॉर्पोरेशनची चूक, खूप मोठी चूक आहे। कशासाठी ते उघडून ठेवला, प्रशासनिक चूक आहे, खूप मोठी चूक आहे, ते कशासाठी उघडून ठेवला। आतापर्यंत तो बंद होता, त्याला उघडला नाही असता तो हे जान गेली नसती। पण अतिशय दुर्दैवी घटना आहे की नागपूर शहरचे कमिशनर साहेब असो किंवा हे इथचे कमिशनर साहेब असो, कोणी त्या परिवाराला भेटासुद्धा गेला नाही, त्या स्पॉट पर सुद्धा याले कॉर्पोरेशनचे अधिकारी तयार नाही होते। आम्ही स्वतः होते, हे मुजावर साहेब आमच्यासोबत होते, PSI खूप मदत केली यांना त्या परिवाराला, त्यांचे आम्ही कौतुक करतो पोलीस प्रशासनाचा, पण यांची चूकमुळे ते बच्च्याची जान गेली आहे। नक्कीच पीडित परिवाराला मदत मिळाली पाहिजे, त्या मुलाच्या घरच्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आता हे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते जे आहे ते लकडगंज झोन कार्यालयाच्या गेट समोर बसलेले आहे आणि मागण्या पूर्ण होत नाही, अधिकारी येऊन चर्चा करत नाही तोपर्यंत हटणार नाही अशा प्रकारे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।